प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे ना, बरोबर आहे. त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेचं काम करायला तुम्हाला आहे, पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत. का नाही करू शकत? जर शिक्षक त्याच्या मनानुसार त्याचं मत देऊ शकतो, तर शिक्षक त्याच्या मनानुसार एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ ठेवला असाल, तर शिक्षकाला त्याच्या मनाप्रमाणे राजकीय पक्षाचं काम करायला तुम्ही अडवणारे कोण? आणि म्हणून तुमची जबाबदारी ही आहे की आता तुम्ही सगळे शिक्षक एकत्र आलेले आहात, राज्यभरातले आलेले आहात. आणि अभ्यंकर साहेब म्हणाले की केवळ पदाधिकारी आहेत. मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने एवढ्या ताकदीने आपली शिक्षक सेना बांधलेली आहे. पण आजपासून सुरू करा. जसं RSS करतं, जिकडे जातं तिकडे पोखरायला लागतात. म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना, दिसत नाही आधी, मग नंतर कळतं अरे वाळवी लागले. तसं वाळवीसारखं नाही काम करायचं. पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं हिंदुत्व आहे, आपलं राष्ट्रीयत्व आहे, तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्हाला जिथे जिथे शक्य असेल, अगदी ग्रामीण भागातनं आला असाल, गाव वाड्या वस्तेपाडे हे सुरू करा. काय खरं काय, नाहीतर शेवटी दिशा कोण दाखवणार? हातामध्ये मशाल आहे, पण स्वतःच गोंधळला असेल तर जायचं कुठे? कारण मशाल प्रकाश दाखवते. कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे. हे तुम्ही आता सुरू केलं पाहिजे. शिवसेनेचे सदस्य आता नोंदणी सुरू झालेली आहे. का तुम्ही सदस्य व्हायचं नाही? झालंच पाहिजे तुम्हाला सदस्य. का तुम्ही सदस्य नोंदणीला आता जर का फावल्या वेळेमध्ये तुम्हाला बाकीची कामं सांगत असतील, तर मी तुम्हाला सांगते फावल्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा. आता निवडणूक नाही आहे ना, मग आता या फावल्या वेळेमध्ये शिवसेनेचा प्रचार करा, बेधडक करा. कारण नाहीतर या नुसत्या मागण्या ज्या आहेत त्या कागदावर राहतील. अभ्यंकर साहेब तिकडे, कारण माझ्याच सभागृहात ते आहेत, विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील. समोर जर का बहिरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या या बोलण्याचा? या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे. या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला